गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे 16 मे रोजी तब्बल 5 वरिष्ठ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण करत बंदुकीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे आत्मसमर्पण केलेल्या या माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रित 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। या घटनेमुळे माओवादी संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू आहे। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये डीव्हीसीएम, पीपीसीएम आणि एसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरचा समावेश असून मधु उर्फ राकेश उर्फ बाजीराव वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुरुवा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम या नावांचा समावेश आहे। गडचिरोली पोलिसांच्या माहितीनुसार एकेकाळी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सक्रिय असलेली माओवादी चळवळ आता केवळ भामरागडच्या सीमावर्ती परिसरापुरती मर्यादित राहिली आहे। गेल्या काही महिन्यात सुरू असलेल्या अंतिम प्रहार मोहिमेमुळे माओवादी संघटनांची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान 2025 पासून आतापर्यंत तब्बल 137 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे। याआधी वरिष्ठ नेता भूपती उर्फ सोनू याच्यासह 61 माओवाद्यांनी शरणागती पत्करल्यानंतर संघटनेला मोठा धक्का बसला होता। आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत आर्थिक मदत व नवजीवनाची संधी दिली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केले। त्यामुळे गडचिरोली आता माओवादी मुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचं चित्र निर्माण झालंय। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद आगावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।